तर नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मी चालले आहे आज इस्कॉनला आणि ट्रेनने चालले आहे, कारण की आधी आम्हाला सिद्धिविनायकला जायचं होतं, त्यामुळे आम्ही चाललो आहे ट्रेनने. आणि आता आम्ही हे दादरला आलो आहे. दादरचं हे फुल मार्केट, खूप अशी गर्दी होती मार्केटमध्ये. आणि त्यानंतर चालत चालत आम्ही पोहोचलो सिद्धिविनायक मंदिरात आणि खूप सुंदर असं बाप्पाचं दर्शन झालं. सकाळी सकाळी खूप छान वाटलं बाप्पाचं दर्शन करून, खूप मस्त झालं दर्शन. आणि बाप्पाचं दर्शन घेऊन मग आता आम्ही निघालो पुन्हा इस्कॉनला. आणि मग आम्ही अंधेरी स्टेशनला उतरून इथून चाललो आहे ऑटोने इस्कॉन श्रीकृष्ण मंदिरात. जन्माष्टमी आहे म्हणून मी चालले आहे श्रीकृष्ण मंदिरात. तर आता आम्ही पोहोचू आणि फायनली आम्ही इथे उतरून समोरच मंदिर आहे इस्कॉन. आणि खूप पाऊस येत होता आणि त्यानंतर प्रचंड अशी लाईन होती. लाईन पटापट गेली पुढे, जास्त वेळ आम्हाला थांबावं नाही लागलं. पटापट सोडत होते, त्यामुळे पटकन असं आम्ही पुढे जात होतो. आणि ॲक्च्युली हे आम्ही सेकंड टाईम आतमध्ये गेलो. फर्स्ट टाईम गेलो तेव्हा बिलकुल पण लाईन नव्हती. अगदी 10 मिनटात आम्ही मंदिरात गेलो होतो. आणि पुन्हा एकदा सेकंड टाईम आम्ही मंदिरात जाण्यासाठी आतमध्ये आलो, त्यामुळे एवढी लाईन मिळाली. आणि फायनली हे आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे मंदिरात. आणि मंदिरात माहितीच आहे, नरसिंह अवतार वगैरे श्रीकृष्णांचे असे आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर मंदिर आहे. आणि फायनली हे श्रीकृष्णजींसमोर मी आले. खूप सुंदर वाटलं दर्शन करून, कारण जन्माष्टमी होती आणि जन्माष्टमीच्या निमित्तानेच इस्कॉनला जायचं होतं. आणि दर्शनही खूप छान झालं, मस्त वाटलं अगदी दर्शन करून. खूप गर्दी होती आतमध्ये, जास्त कोणाला थांबू देत नव्हते. भजन वगैरे होत राहतात, पण जन्माष्टमी असल्यामुळे आतमध्ये कोणालाच थांबवून नाही दिलं. दर्शन करून सगळ्यांना बाहेर काढत होते. इथे भजन वगैरे होतात. दरवेळी जर मंदिरात गेलं तर इथे बसणं अलाउड आहे, बट जन्माष्टमीमुळे त्यांनी कोणालाच अलाउड नाही केलं. आणि खूप सुंदर असं दर्शन झालं. हे राधाकृष्ण हाय, खूप सुंदर दर्शन झालं. आणि अगदी 10 मिनटं मी समोर थांबले होते. आणि हे मस्त मंदिरातलं डेकोरेशन केलेलं होतं. आणि इथे भजन वगैरे सर्व चालू होतं. सगळ्यांना दर्शन करून पटापट पुढे पाठवत होते, कारण गर्दी वाढत चालली होती. आम्ही सकाळी 9 वाजताच तिथे पोहोचल्यामुळे आम्हाला थोडी कमी मिळाली. नंतर दिवसभर खूपच गर्दी होणार होती. आणि हे भजन खूप छान वाटलं ऐकून, दरवेळी इथे होतं. आत्ता दर्शन वगैरे करून आम्ही निघालो बाहेरच्या साईडने. आणि जाताना मग पुन्हा असं सर्व होतं. आणि हे तुम्ही बघताय श्रीकृष्ण आणि राधाजी रास करतानाचं हे थोडं आहे दृश्य. खूप छान वाटलं, मस्त होतं. आणि मग आम्ही फायनली आलो बाहेर. आणि इथे आम्ही थोडं माळ वगैरे बघत होतो. माझ्यासोबत माझी फ्रेंड होती, तर तिला तुळशीची माळ घ्यायची होती, त्यामुळे आम्ही इथे आलो. आणि बरंच काही ती बघत होती. आणि हे सुंदर असं मोरपंख पंडितजींनी श्रीकृष्णांच्या इथून काढून दिलं होतं, पण ते मला नाही घेता आलं, कारण की ते माझ्या मैत्रिणीच्या हातात गेलं होतं. माझी खूप इच्छा होती की मला ते मोरपंख हवं होतं, नाही मिळालं. कारण ठीक आहे, तिला पण वाटलं असेल, तिच्या हातात त्यांनी दिलं. ॲक्च्युली मागितलं होतं मी की माझ्यासाठी तू माग जाऊन. मग फर्स्ट टाईम आम्हाला हे मोरपंख दिलं तर तिने मला दिलं. मी तिला बोलले की अजून एक प्लीज मागून घे ना. तर मग ती सेकंड टाईम गेली आणि सेकंड टाईम मग ते दिलं आणि ते तिला पण खूप आवडलं. मग म्हणले ठीक आहे. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेल्यावरती आम्हाला एक तिथे माळा घेऊन नामजप करण्यासाठी त्यांनी विचारलं की तुम्ही थोडा वेळ बसून माळा जप करू शकता का. श्रीकृष्णजींचे 108 मणी त्यात होते. तर बसून सगळेच जण इथे मग मंत्रजाप करत होते. आणि तेही खूप छान वाटलं, खूप छान अमेझिंग एक्सपिरियन्स होता. हे पहिल्यांदाच इस्कॉनला आम्ही केलं. ह्याच्या आधी मी खूप वेळा इस्कॉनमध्ये गेले, पण फर्स्ट टाईम असं सर्व एक्सपिरियन्स अनुभवायला मिळाला. आणि हाच तो मोरपंख जो माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो पुढे. तर तिथे आम्हाला एका स्टॉलवरती म्हणजे आम्हाला एक क्वेश्चन्स वगैरेची शीट दिली होती.
ती सॉल्व करायचं होतं क्वेश्चन्स. तुमचे काय क्वेश्चन्स काय ॲन्सर्स असू शकतात. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक क्वेश्चन वाचून दाखवते. तर त्यात असं लिहिलं होतं की आपकी वास्तविक पहचान क्या है, आणि त्याचे ऑप्शन्स होते. म्हणजे तुम्ही वास्तविक श्रीमती, श्रीमान, शरीर जो रसायनों का संयोग है, आत्मा, आणि इनमें से कोई नहीं. तर मला ते पर्सनली फील झालं की आपली पहचान श्रीमान किंवा श्रीमतीपेक्षा आपण एक आत्मा आहोत. म्हणजे लेक्चर नाही द्यायचं आहे, बट ठीक आहे. मला जे क्वेश्चन्स ॲन्सर्स वाटले ते मी सॉल्व केले. त्यानंतर त्यांनीही त्याच्यावरती काही एक्सप्लेनेशन्स दिले. म्हणजे ॲन्सर्स त्यांनी चेक केले पुन्हा की काय काय ॲन्सर्स लिहिलेत. मला व्हेरी गुडही बोलले. ते पुढच्या क्लिपमध्ये असेलच. आणि त्यांनी म्हणजे एक्सप्लेन केलं जर कोणतं आन्सर असं चुकीचं होतं तर त्यांनी त्याच्यावरती थोडंसं एक्सप्लेन केलं की ह्याचं आन्सर हे पाहिजे. भगवान का रूप क्या है? सच्चिदानंद. योग क्या होता है? योग का अर्थ बताता है, योग का अर्थ भगवान से जुड़ना. वेरी गुड. सबसे पहले उपाय क्या है? भगवान का नाम कीर्तन किया जाप करना. तुम्हें सब कैसे आइडिया था? कैसे आइडिया है सर? आइडिया नहीं, मतलब ज्ञान आया कुछ करके तुमने करा. हाँ, सोच वेरी गुड. इन पर आपका क्या विचार है कि मांसाहारी होने पे ये खराब क्योंकि आध्यात्मिक प्रगति में हमारे रोकते हैं, हमारी स्पिरिचुअल लाइफ में हमको प्रॉब्लम्स करते हैं. यही जरा मग त्यांनी मला इथून एक कार्ड उचलायला सांगितलं आणि त्याही कार्डचा नंतर त्यांनी अर्थ समजावून सांगितला. तर हे होतं लेडीज स्पेशल, म्हणजे लेडीज लोकांसाठी जास्त करून होतं. आणि ते खूप जणांकडून फॉर्म्स वगैरे म्हणजे फिल करून देन त्यावरती ते ट्रेनिंग वगैरे असेल वगैरे खूप काही बोलत होते. ते झाल्याच्या नंतर आता आम्ही आलो आहे बाहेर आणि हे चालतो आहे. पाऊसही येत होता आणि पावसातच मस्त चालत चाललो आहे पुढे. खूप छान वाटलं. पाऊस पण होता आणि पावसात थोडंसं किचकिच झालं, पण छान दर्शन झालं आणि खूप मस्त वाटलं. खूप एवढा टाईम आम्ही मंदिरात थांबलो आणि वेगवेगळं 4 गोष्टी ऐकायलाही मिळाल्या आणि ऐकायला मिळाल्या, म्हणून छान वाटलं. आणि हे आता आम्ही चालत निघालो आहे मंदिराच्या फ्रंट गेटच्या साईडला, कारण की तिथे आम्ही चप्पल वगैरे काढलेल्या आणि मग बॅक गेटने त्याने बाहेर सोडलं. त्यामुळे इथून आम्ही असं चाललो आहे चालत. आणि मोरपंख काही माझ्या हातातून सुटेना, तर दिवसभर माझ्या हातात होता. आणि एक क्यूट असं बाळ. आणि हे इथून लाईन पुन्हा लागली होती मंदिराची. आणि मग आम्ही चालत आलो इस्कॉनच्या समोरच्या मंदिरात. तिथेही खूप असं मस्त म्हणजे आरती वगैरे जर झालेली होती आणि हे खूप छान असं शिवलिंग. आम्ही जल म्हणजे द्यायला खाली जाऊ नव्हतो शकत, वरतूनच हे पाईप त्यांनी केलेलं आहे, तिथूनच जल अर्पण केलं. माझा गणू बाप्पा आहे समोर. आणि देन ती 7 माळ्याची बिल्डिंग आहे. त्या 7th फ्लोअरवरती आम्ही आलो. तर 7th फ्लोअरवरती 12 ज्योतिर्लिंग होते. हे 12 ज्योतिर्लिंग आणि श्रावण महिन्यात मी दर्शन केलं. खूप छान वाटलं. समोरच शिव पार्वती, म्हणजे प्रत्येक फ्लोअरवरती देवांचे अवतार होते. हे सगळ्यात वरच्या फ्लोअरवरती शिव पार्वती आहेत आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यानंतर उतरून आम्ही आलो त्याच्या खालच्या फ्लोअरवरती, जिथे होते शिर्डीचे साईबाबा आणि त्यांचे अवतार, म्हणजेच श्री स्वामी समर्थ आणि ज्ञानेश्वर, म्हणजे काय ते नवनाथांचे अवतार होते. आणि मग पुन्हा खाली उतरत आलो आणि त्याच्या खालच्या फ्लोअरवरती मग होते आपले विठ्ठल रखुमाई आणि हे संतांचे अवतार, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगैरे वगैरे. खूप सुंदर. वरती नावंही लिहिलेली आहेत. आणि विठ्ठल रखुमाई. नंतर आम्ही आलो खालच्या फ्लोअरवरती आणि तिथे होते दुर्गादेवींचे अवतार. आणि हे बघा, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, कुष्मांडा, चंद्रघंटा अशा देवींच्या अवतारांचेही दर्शन करायला मिळाले. कात्यायनी, स्कंदमाता, परत होतं महागौरी, सरस्वती, सिद्धिदात्री असे देवींचे सर्व अवतारांचे दर्शन करायला मिळाले. दुर्गादेवी. आणि मग फायनली दुर्गादेवींचे दर्शन करून, दुर्गादेवींच्या 9 अवतारांचे दर्शन करून आणि मग
देवीची आरती करण्यासाठी ते आले होते आणि आरती वगैरे करून मग निघालो आम्ही पुन्हा खाली. आणि आत्ता आलोत आम्ही माझ्या गणू बाप्पाकडे आणि खूप म्हणजे खूप इच्छा आहे माझी अष्टविनायक दर्शनाची. पण इथे अष्टविनायक माझे झाले, 8ही विनायकांचे दर्शन झाले आणि माझा बाप्पा म्हणजे माझा जीव आहे. खूप छान, सगळ्यात छान वाटलं मला इथे. माझ्या गणू बाप्पाचे दर्शन करून खूप मस्त वाटलं. अष्टविनायकांचेही दर्शन घडले. असे 8 विनायक केव्हा होतील सांगता येत नाही, पण असे 8 विनायक झाले. महागणपती वगैरे सगळेच अष्टविनायक इथे झाले. आणि मस्त मग थोडा वेळ तिथे मी थांबले. माझ्या गणू बाप्पाच्या इथे थोडं बघत होते, दर्शन वगैरे केलं, सगळं झालं. थोडासा टाईम माझ्या बाप्पासोबत स्पेंड करून मग बाप्पाच्या पाया वगैरे पडून पुन्हा मग आम्ही निघणार होतो खाली. आणि हे बाप्पाच्या इथे थोडा वेळ थांबले आणि मला खूप छान वाटतं. बाप्पाच्या इथे थांबून खूप मस्त वाटतं, खूप पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग फील होतं, कारण माझा बाप्पा कायम माझ्यासोबत असतो. सो खूप छान वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन करून. आणि पुन्हा मग आता इथून आम्ही निघालो खालच्या फ्लोअरवरती जायला. आणि मग इथे होते श्रीकृष्णांचे अवतार, तिरुपती बालाजी वगैरे सर्वच, कल्की, मत्स्य, कूर्म, वराड, नरसिंह, पशु काय वामन वगैरे असे सर्व श्रीकृष्ण देवांचे अवतार होते ते. आणि आज जन्माष्टमी असल्यामुळे इथे होती पूजा आणि पूजा वगैरे केलेली होती. मग तिथेही पाया वगैरे पडले. आणि समोर होती तिरुपती बालाजींची मूर्ती. मे बी तिरुपती बालाजींचीच मूर्ती आहे, मी फोटोमध्ये पाहिली होती. त्यांचंही दर्शन केलं, पाया पडले. आणि हे अवतार तुम्ही बघा, श्रीकृष्णांचे अवतार, नरसिंह, राम, परशुराम वगैरे वगैरे. खूप छान असं हे सत्यनारायणची मे बी पूर्ण पूजा झाली आणि तिरुपती बालाजींचंही दर्शन झालं. आता आम्ही आलो पुन्हा खालच्या फ्लोअरवर आणि सगळ्या देवांचं दर्शन वगैरे करून झालं. आता खालच्या फ्लोअर काहीतरी असा दिसत होता, मला वाटलं खालती काहीतरी असेल, पण असं सगळं काचेमध्ये होतं. त्यानंतर हा आहे मंदिराचा बाहेरचा स्पेस. आणि मग एकदम खाली आल्यावर आम्ही केलं शनिदेवांचं दर्शन. शनिवार होता आणि मग शनिदेवांची पूजा वगैरे करून निघालो आम्ही बाहेर. आणि हे आपलं इस्कॉन मंदिर. आणि फायनली आमचं सगळं दर्शन झालं. आणि मग हा प्रसाद आणि मोरपंख घेऊन आम्ही निघालो अंधेरी स्टेशनकडे. खूप छान असं सगळ्या देवांचं दर्शन झालं. श्रीकृष्णांचे अवतार, गणपती बाप्पांचे, अष्टविनायकांचं दर्शन झालं, 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं, दुर्गा देवीचं दर्शन झालं. असं सगळं दर्शन अगदी मनसोक्त आणि खूप सुंदर झालं. आणि आता आम्ही अंधेरीवरून चाललो आहे मेट्रोने घाटकोपरला. आणि बस आता हा व्लॉग मी एंड करते. कसा वाटला व्लॉग हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि खूप प्रेम द्या. बाय.